पूर्णपणे पात्र असलेल्या महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेल्या असाल तर आता तुमच्यासाठी खूप मोठी बातमी समोर आली। जर आता तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल आणि तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेल्या असाल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळणार आहे, कारण की आता तुम्हाला या ठिकाणी हप्ता वाटप देखील चालू करण्यात आले असून लाडक्या बहिणींसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। ती महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। आता राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्यासमोर काही तालुके आणि काही जिल्हे आलेले आहेत, ज्या तालुक्यामध्ये आणि काही तालुक्यामधील जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये वाटप देखील चालू झाली असून आता या 3 दिवसामधील पूर्णपणे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा पूर्णपणे हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे जिल्हे आपल्या समोर आलेले आहे, ते महत्त्वाचे जिल्हे काही महत्त्वाचे तालुके आपण बघणार आहोत। ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यात ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील महिलांना दिलासाच देखील मिळालेला आहे। तर चला पूर्णपणे तालुके पूर्णपणे जिल्हे आपण बघून घेऊ। या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या महिलांसाठी आता परत हप्ता देखील टाकण्यात आलेला आहे। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेला असाल तर आता तुम्हाला देखील हप्ता येणार आहे। फक्त आता या 12 जिल्ह्यामध्ये आणि या 7 तालुक्यामध्ये जर तुम्ही पण असाल तर आज उद्या परवा अशा 3 दिवसामध्ये नमोचा तुम्हाला लगेच लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी पुढील टप्पा देखील टाकण्यात येणार आहे। तर चला आज उद्या परवा अशा 3 दिवसामध्ये कोणकोणत्या महिलांना आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता येणार सविस्तरपणे अपडेट बघू। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला जिल्ह्याची यादी आणि तालुक्याची यादी पूर्णपणे तुमच्यासमोर मी मांडतो। काही महत्त्वाचे तालुके काही महत्त्वाचे जिल्हे आपल्यासमोर या ठिकाणी आलेले आहेत। ते महत्त्वाचे तालुके आणि ते महत्त्वाचे जिल्हे तुम्हाला ऐकणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत, त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून जावा आणि त्यामध्ये तुमचा जिल्हा होतो का नाही होतो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं हे नक्की तुम्ही बघून जा। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेऊ आपण जिल्हे आणि ते जाणून घेऊ आपण तालुके। ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील महिलांना दिलासाच मिळालेला आहे। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार अशा प्रतीक्षेत होत्या तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपण्यात आलेली आहे। आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी पडून जाणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। तर चला पूर्णपणे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ, जिल्हे पूर्णपणे जाणून घेऊ। तर चला याचमध्ये आपला पहिला जिल्हा या ठिकाणी असणार आहे बीड जिल्हा। आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामधून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला देखील हप्ता येणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। बीड जिल्ह्यातील महिलांची सुद्धा आता लाडकी बहीण योजनेची पूर्णपणे प्रतीक्षा संपणार असून लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या बीडमधल्या महिलांना दिलासाच या ठिकाणी मिळणार आहे। समोर या ठिकाणी नांदेड जिल्हा। जर आता तुम्ही पण नांदेडमध्ये राहत असाल, नांदेड तुमचा असेल जिल्हा, तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। नांदेड जिल्हा तुमचा असेल किंवा तुमचा तालुका नांदेड असेल तर तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळणार आहे, कारण की आता तुमच्या जिल्ह्याचं तुमच्या तालुक्याचं नाव या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी या यादीच्या माध्यमातून आलेलं आहे। जर आता तुम्हाला पण प्रतीक्षा असेल, तुम्ही पण खूप प्रतीक्षा केली लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार, तर आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला पण आता दिलासाच मिळणार आहे। समोरचा या ठिकाणी जिल्हा आणि तालुका असणार आहे संभाजीनगर जिल्हा आणि तालुका। जर आता तुमचा पण संभाजीनगर जिल्हा असेल किंवा तुमचा पण तालुका संभाजीनगर असेल तर आता तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली। आता तुमच्याला पण लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण संभाजीनगरमध्ये राहत असाल, संभाजीनगर तुमचा जिल्हा असेल किंवा तुमचा तालुका संभाजीनगर असेल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासाच या ठिकाणी मिळणार असून तुमची पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार अशी प्रतीक्षा तुम्ही पण करत असाल तर तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुम्हाला पण दिलासा मिळालेला आहे। तर चला समोरचा तालुका आणि जिल्हा जाणून घेऊ। समोर या ठिकाणी जिल्हा असणार आहे आपला अहिल्यानगर। आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, अहिल्यानगर तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली महत्त्वाची आनंदाची बातमी। आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला पण आज उद्या परवा अशा 3 दिवसामध्ये हप्ता मिळू शकतो जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामधील पूर्णपणे पात्र महिला असाल तर। समोरचा जिल्हा सोलापूर।
सोलापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण पात्र महिला असाल, सोलापूर जिल्हा तुमचा असेल, तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. सोलापूर जिल्ह्याचे नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे, त्यामुळे चिंता काय करू नका. सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिलांना पण मोठा दिलासाच देखील मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहून पात्र महिला ठरलेला असाल, तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. तुम्हाला पण देखील समोरचा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आलेला आहे, त्यामुळे या 3 दिवसामध्ये तुम्हाला पण हप्ता पडून जाणार आहे. समोरचा जिल्हा आणि तालुका या ठिकाणी असणार आहे आपला परभणी जिल्हा. जर आता तुमचा पण परभणी जिल्हा असेल, तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी आली. जर आता तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुमचा जिल्हा परभणी जिल्हा असेल, तर आता तुम्हाला पण या ठिकाणी मोठीच आनंदाचीच बातमी आलेली आहे, त्यामुळे चिंता काय करू नका. तुमची हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आलेला आहे आपल्यासमोर, धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र महिला असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल, धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही पण राहत असाल, तर आता तुमच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली. तुम्हाला पण आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता या ठिकाणी टाकण्यात आला असून तुम्हाला पण दिलासाच मिळणार आहे, कारण की आता लाडक्या बहिणींना, धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पुढील हप्ता या ठिकाणी येणार आहे. जर आता तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की आता समोरचा हप्ता कधी येणार, समोरचा लाडक्या बहिणींना हप्ता कधी टाकण्यात येणार, तर आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. आज उद्या परवा अशा या 3 दिवसामध्ये तुम्हाला देखील धाराशिव जिल्ह्यातील महिलांना देखील हप्ता टाकण्यात येणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका. समोरचं या ठिकाणी आपला असणार आहे नाशिक जिल्हा. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल, तर आता तुमच्यासाठी देखील आली मोठी आनंदाची बातमी. तुम्हाला पण आता मोठा दिलासाच देखील मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील महिलांना पण आता एक आनंदाचीच बातमी आली. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल, तर आता तुम्हाला देखील दिलासाचा मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पात्र महिलांना मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामधील पात्र महिला ठरलेला असाल, तर समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल, तुमचा जिल्हा जालना असेल, जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेल्या असाल, तर आता तुमच्यासाठी आली मोठी महत्त्वाची बातमी. जालना जिल्ह्यातील महिलांना देखील दिलासा देण्याचं काम देखील चालू केलं असून आज उद्या परवा अशा 3 दिवसामध्ये जालना जिल्ह्यातील महिलांना पूर्णपणे हप्ता पडून जाणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका. फक्त तुम्हाला काही महत्त्वाचे कामे देखील करायची आहे. महत्त्वाच्या अटी या ठिकाणी टाकण्यात आलेल्या. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे कामे जे तुम्हाला करणं गरजेचे आहे ते बघूया. आता यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम आणि एक महत्त्वाचं काम असणार आहे तुमची ई KYC. जर आता तुम्ही केलेलं नाही, KYC जर तुमची पण अधुरे असेल, तर तुम्हाला देखील KYC करणं गरजेचे आज या ठिकाणी ठरणार आहे. जर तुमचा जिल्हा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आला, तर तुम्हाला आज उद्या परवा अशा 3 दिवसामध्ये हप्ता मिळून जाणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा कोणता आहे. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.